नमस्कार, मी श्रुती बाविस्कर. आपण पाहत आहात HPT आणि RYK मीडिया. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पर्यावरण संरक्षण आणि पत्रकारितेची जबाबदारी. आजच्या आधुनिक जगात औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास यामुळे पर्यावरणासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारिता ही फक्त बातम्या देणारे साधन नसून समाजाला जागृत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. पर्यावरण समस्येचे निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना करायला हवे या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत गोदामाई प्रतिष्ठान माजी कार्याध्यक्ष पर्यावरण प्रेमी सृष्टीदेव उपस्थित आहे. पर्यावरण संरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटते का, आणि असेल तर त्याच्यावर उपाययोजना काय? नमस्कार, माझं नाव सृष्टीदेव. मी गोदामाई प्रतिष्ठान नाशिक माजी कार्याध्यक्ष. ज्याप्रमाणे प्रश्न विचारला की पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे का, तर माझं उत्तर त्यावर नक्कीच हो असेल. कारण ज्याप्रमाणे आपण सध्याची बाहेर स्थिती बघतो आहोत, ज्याप्रमाणे आपलं डेव्हलपमेंट होते आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे, त्यानुसार नक्कीच आपल्याकडून कुठेतरी एक डेव्हलपमेंट होत असताना एक पर्यावरणाचा ऱ्हास हा कळत नकळत होत आहे. आणि ह्या सगळ्यातून पर्यावरणाचं संवर्धन आणि जतन हे नक्कीच व्हायला हवं असं मला वाटतं. कारण फॉर एक्झाम्पल मी त्यासाठी द्यायला मला आवडेल की नुकतंच आपल्यामध्ये जी मोठी महामारी झाली कोरोना, त्यानंतर किंवा मग आपण जे काही वाहनं चालवतो त्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावर धूर सोडला जातो, त्यातून खूप मोठं असं वायू प्रदूषण घडतं. आणि मनुष्याला सर्वात महत्त्वाचं काय असतं तर तो ऑक्सिजन असतो. आणि ह्या ऑक्सिजनामार्फत जी काही दूषित हवा मनुष्याच्या बॉडीमध्ये जाते आणि तिथून जो पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच मनुष्याच्या देहाचा सुद्धा ऱ्हास होतो. त्यामुळे तिथे सुद्धा आपण पर्यावरणाचं जतन होण्यासाठी वृक्षारोपण आहे, या सगळ्या गोष्टी करायला हव्या आहेत. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक सांगायला आवडेल की आपल्या बॉडीमध्ये 90% वॉटर कन्झप्शन आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपण नाशिकसारख्या पुण्यनगरीत राहतो, तर नाशिकसारख्या पुण्यनगरीत स्थित असलेली आई गोदावरी, तिचं देखील जे एक गोदापात्र आहे ते स्वच्छ असायला हवं, निर्मळ असायला हवं. कारण आई गोदावरी स्वच्छ आणि सुंदर असेल तरच तिचं जे निरोगी असेल तर ते पवित्र असं पाणी आपल्याला मिळेल आणि नक्कीच आपण निरोगी राहू शकू. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी किंवा अनेक ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे या करून आपण नक्कीच पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करायला हवं. तसेच पर्यावरण पत्रकारितेची महत्त्वाची बाजू समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत गावकरीचे ज्येष्ठ पत्रकार रमेश शेजवळ सर उपस्थित आहेत. पर्यावरण आणि विकास हे परस्परांशी कसे पूरक आहे? आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण पण व्हायला पाहिजे आणि विकास पण व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मग आता आपल्याला रस्ता पाहिजे असेल आणि रस्त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? समजा रस्त्याच्या याच्यात शेती असेल, झाडं असतील, त्याची कत्तल करावी लागेल. त्याच्यामुळे रस्त्यांची कत्तल झाली तर काय होईल? पर्यावरणाचं नुकसान होईल. पण रस्ता पण पाहिजे आहे. मग याच्यासाठी पर्याय काय? तर जेवढी आपण झाडं कत्तल करणार आहोत तेवढीच झाडं आपण दुसरीकडे लावली तर ते पर्यावरणाचं पण संरक्षण होईल, त्याचबरोबर आपला विकास पण होईल, रस्ता पण मिळेल आणि झाडं पण हे होईल. आता आपल्याकडे झाडांची कत्तल होत असल्यामुळे आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाहनांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे जागतिक तापमान वाढत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या हिमनद्या आहेत हिमालयात असलेल्या त्या वितळत आहेत आणि त्या वितळल्या तर त्याचं पाणी कुठे जातं? समुद्रात जातं आणि समुद्राची पाण्याची पातळी ही वाढत असते. तर ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी सरकार म्हणून सरकारने काहीतरी भूमिका जी आहे ती बजावली पाहिजे. आणि त्यासाठी मग विकास, एकीकडे विकास पण करायचा आहे आणि एकीकडे आपलं पर्यावरणाचं संरक्षण पण करायचं आहे. आणि पर्यावरणाचं संरक्षण झालं तरच माणूस किंवा या सृष्टीतील जे प्राणी आहेत ते तग धरू शकतील. नाहीतर अनेक ज्या आपल्याकडे म्हणजे जैवविविधता आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे कोट्यवधी प्राणी आहेत, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आणि त्यांच्या अस्तित्वाला धोका जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो अंतिमतः मानवाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल. तो टाळायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण पण पाहिजे आहे आणि विकास पण कसा, त्याचा समतोल कसा साधायचा हा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ओके. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गोदामाई प्रतिष्ठान माजी कार्याध्यक्ष पर्यावरण प्रेमी सृष्टीदेव आणि ज्येष्ठ पत्रकार रमेश शेजवळ यांनी विविध उपाययोजना सांगितल्या. तर अशाच विविध बातम्या आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा HPT आणि RYK मीडिया.